नमस्कार शेतकरी बांधवांनो, लुपिन फाउंडेशन हवामान अंदाजमध्ये आपले सहर्ष स्वागत। आपल्यासाठी दिलासादायक हवामान अंदाज घेऊन आलो आहोत। हवामान विभागाने नुकत्याच वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होणार आहे। यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे। कोकण भागात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। खान्देशमध्ये तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना। खरीप हंगामातील पिकांसाठी चांगली बातमी असली तरी पेरणी करण्यापूर्वी आपल्या जमिनीत पुरेशी ओल आहे याची खात्री करा आणि पेरणीची घाई करू नका। पिकांचे वाण निवडताना कमी कालावधीचे वाण निवडा। शिफारशीप्रमाणे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करा। योग्य नियोजन करून पेरणी केलेल्याच उत्पादनात वाढ होऊ शकते। शेतकरी बांधवांनो, बदलत्या हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य नियोजन करा आणि चांगला उत्पादन घ्या। आपल्या भागातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लुपिन फाउंडेशन पेज फॉलो करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।